प्रश्न आहे बघा, अत्यंत महत्त्वाचा आहे. एका पुस्तकाची किंमत 20% कमी केल्यास त्याचा खप 25% वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा किती फरक पडला? या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे. मग करायचं काय बघा, टक्केवारी मी दिली, पहिले टक्केवारीमध्ये दिली, मग टक्केवारी लिहायचं 100. ठीक आहे, नेहमी 100च असतं सगळ्यांची, बरोबर. गुणले करायचं. आता इथं बघा 20%ने कमी झाला, 100मधून 20% मायनस करा, 80 होतात आणि छेदामध्ये 100. ठीक आहे, आणि परत काय करायचं, गुणिले करा आणि परत बघा 25% वाढला म्हणजे काय, ॲड करायचं 100मध्ये 125 होतात, बरोबर. इथं छोटंच लिहितो मी आणि छेदामध्ये हे 100. ठीक आहे, आता बघा सॉल्व करायचं आहे. हे शून्य कॅन्सल आहे बघा, शून्य कॅन्सल करा. इथं बघा हे शून्य कॅन्सल राहतो. राहिले का वरी 8 गुणिले 25, 8 गुणिले 125 राहिलं, दोघांच गुणाकार करा, किती होतात, 1000 होते, बरोबर. 1000 लिहायचं आणि छेदामध्ये बघा फक्त 10 राहिले, इथं 10 लिहून घ्यायचं. ठीक आहे, आता बघा हे शून्य कॅन्सल झालं, राहिलं काय 100, म्हणजे 100% झालं, म्हणजे वाढ झाली. किती टक्के झाली मित्रांनो, 25% इथं वाढ झाली. तर असणार बी.